हिवाळ्याला त्याच्या अनेक वैशिष्ट्यांमुळे ऋतुराज असं म्हटलं जातं, कारण हा हंगाम असतो रम्य ठिकाणी भटकंती करण्याचा आणि वेगवेगळ्या फळांचा आस्वाद घेण्याचा। या हंगामात मुबलक प्रमाणात येणारं फळ म्हणजे सीताफळ। सांगली जिल्ह्यात चेतन गोरे आणि अश्विनी गोरे यांनी बेळंकी गावातील माळ रानावर सीताफळाची तब्बल 4 एकर बाग फुलवली आहे। लागवडीनंतर साधारणपणे 4थ्या वर्षापासून किफायतशीर उत्पादनाला सुरुवात होते। त्यांच्या या नियोजनाविषयी आता आपण ऐकूया। 2007 साली आम्ही सीताफळाची बाग लावली आणि आम्ही दर रविवारी इथे येतो आणि नियोजन करतो या बागेसाठी काय काय लागणार आहे त्याचं। आणि पुढच्या रविवारी येताना आम्ही हे बघून जातो की आल्यावर बघून जातो की नियोजन झालं आहे की नाही, व्यवस्थित नसेल झालं तर ते परत करायला सांगतो। पाण्याचा योग्य वापर करण्याच्या दृष्टीनं गोरे यांनी प्रत्येक झाडाच्या मुळाशी डिफ्युजर बसवलेत। याचा फायदा असा की यातून पाणी थेट झाडाच्या मुळाशी जातं। गोरे यांनी वर्तमानपत्रातून येणारे सीताफळाविषयीचे तांत्रिक लेख वाचून त्याचा संग्रह केला आणि त्याचा उपयोग फलोत्पादनासाठी केला। सोबतच बार्शी, सोलापूर, पुरंदर या पट्ट्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांनी हे यश मिळवलंय। त्यांच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होतंय। ही सीताफळाची बाग बघायला आमच्याकडे आमचे खूप मित्रपरिवार येऊन गेलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप ऊर्जा मिळाली आहे की त्यांचे जे कमेंट्स येतात ते खूप पॉझिटिव्ह असतात। उष्ण आणि कोरड्या हवामानातील सीताफळं चवीला गोड आणि उत्कृष्ट दर्जाची असतात। शिवाय गुणवत्तेच्या बाबतीतही ती सरस ठरतात। त्यामुळे महाराष्ट्रातील हवामानाचा विचार करता सीताफळाची लागवड होण्यास भरपूर वाव आहे। दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।